तर खूप दिवसानंतर योगायोग जुळून आलेलं आहे आणि मला अक्कलकोटला जायचा चान्स मिळतोय आणि अचानकच निघालो, काही ठरलं बिरलं नव्हतं जायचं. आता काय राहिलं, एक वेळ पोरींचं सगळं सामान मागे राहतं, काही नाही घ्यायचं काही नाही काहीतरी. इथं आमच्याकडं पुरुषांचं राहतं आहे ना. तर बघू शकता आम्ही निघालो आहे स्वारगेटला. काल खूप पाऊस झाला आहे. तुम्ही सगळे म्हणाल की तब्येत ठीक नाही आणि ही निघाली अक्कलकोटला. तर मला असं वाटलं की मला बरं वाटेल म्हणून मग मी गेले. आणि पावसाचं पाणी बघा, काल पुण्यात खूप पाऊस झाला आहे. काल म्हणजे 11 तारखेला. आज 12 मे माझ्या लग्नाचा वाढदिवस होता आणि सेलिब्रेशन वगैरे हे सगळं काय मला पसंत नाही. मग म्हटलं चला आपण अक्कलकोटला जाऊया. आणि आम्ही एस टीने गेलो होतो. अंशचे पप्पा पण आले होते, अंशला पण घेतला होता आणि माझ्या 2 बहिणी, अशा आम्ही 4 जण गेलो होतो. तर एस टीनं जाणाऱ्या अर्थातच कुठे नाही कुठेतरी जेवायला पाहिजेच. सकाळी जेवण बनवलं नव्हतं. नेहमीप्रमाणे माझी तब्येत अजून ठीक झालेली नाही. मी काही जेवण बनवलं नाही. आमच्या अक्कानी म्हणजे माझ्या बहिणीने चपात्या घरून आणल्या होत्या करून आणि आम्ही इथं पनीर घेतला आणि पनीरची भाजी आणि चपाती इथे आम्ही जेवली. नेहमीप्रमाणे अंश साहेब मोबाईलवरतीच लागलेले आहेत आणि माझी फार घाई असते की बस जाईल म्हणून पटपट खाऊन घ्या. अक्काने भजी पण आणली होती बनवून. आणि खरं तर माहेरवरून काय आलं की सगळ्याच बायकांना फार आनंद होतो. तसा मला बाकीच्या गोष्टी खाण्यात काही इंटरेस्ट नव्हता. चपाती आणि भजी खाण्यात जास्त इंटरेस्ट होता. आणि ह्या माणसानी आम्हाला भाजी दिली आणि म्हणजे पनीर मसाला दिला आणि स्पूनच नाही दिले म्हणून मी अशी ओरडत होते त्याच्यावरती, बाकी काही नाही. आणि आम्ही इथं रात्री पोचलो 7:30 वाजता आणि ह्या एका दादानी आम्हाला सांगितलं की मंदिर अजून बंद झालेलं नाही, अर्ध्या तासात बंद होईल आणि चला पटकन. मग आम्ही डायरेक्ट मंदिरला गेलो. तयार झालो नाही, काही नाही, रूमवर गेलो नाही, काही नाही, जसं होतो असंच गेलो. म्हणून मी साडी नेसलेली नाही आहे. आणि आम्ही मंदिरमध्ये गेलो आणि लगेच मंदिर बंद झालं. म्हणजे शेवटच्या आतमध्ये जाणाऱ्या मंदिरामध्ये आम्हीच होतो आणि लगेच त्यांनी आम्हाला आत घेतलं आणि मंदिर बंद केलं, कारण आरती करणार होते. तर मग आरती भेटली आम्हाला, त्याचा जास्त आनंद झाला. आता इथं काही जास्त व्हिडिओ वगैरे मी शूट केले नाही, ते अंशूचे पप्पा करत होते, कारण माझी इच्छाच नव्हती व्हिडिओ शूट करायची. माझं लक्ष त्या आरतीकडं होतं आणि मला खूप दिवसानंतर हे स्वप्न माझं पूर्ण झालं, त्यामुळे मी त्याच्याच ह्याच्यात होते. आणि बघू शकता किती सुंदर मंदिर आहे. हे नवीन मंदिर आहे. स्वामी समर्थ महाराजांचा जो समाधी मंदिर आहे तो दुसरीकडं आहे. इथला जास्त व्हिडिओ आम्ही शूट केला नाही. आणि इथं आम्ही बसलो आणि इथं जवळपास 1-1.25 तास आरती चालली होती. आणि इथं स्त्रियांची बसायची जागा वेगळी आहे, पुरुषांसाठी वेगळी जागा केलेली आहे त्यांनी. आणि इथं शांतच बसावं लागतं. कारण एक 1.25 तास तर आपण उठू शकत नाही. पिल्लू काय ऐकत नव्हतं. हा एवढा व्हिडिओ तेवढा मी बनवला. आणि आरती झाल्याच्या नंतर मग इथे संध्याकाळी 11 वाजेपर्यंत महाप्रसादाची सोय करण्यात येते. तर मग आम्ही त्यासाठी पण थांबलो. तोपर्यंत आम्ही काही रूम बुक केली नव्हती. भक्तनिवास आहे, जे लोक येतात बाहेरून त्यांनी भक्तनिवासमध्ये थांबू शकतात. पण आम्ही 4 जण होतो, एका माणसासाठी वेगळी रूम घ्यावी लागत होती म्हणून आम्ही थांबलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठून इकडे स्वामी समर्थ महाराजांची जी समाधी आहे तिकडं गेलो. आणि अंशच्या पप्पाने अंशला असा खांद्यावर घेतला होता. इथं गडबड अशी झाली की अंश हरवला होता आमच्याकडून आणि बाहेर येऊन रडत होता एकटा. आणि मी मंदिरात गेल्यावर अंशच्या पप्पांचं लक्ष राहिलं नाही, त्यांनी हात सोडलेला कधी, पण तो बाहेर रडत बसला होता, शोधत होता आम्हाला. आणि बरं कसं सापडलं लगेच अंशच्या पप्पांना. आणि इथे दर्शन झालं. इथं व्हिडिओ वगैरे बनवायला अलाउड नाही आहे, पण अंशच्या पप्पांनी कधी बनवलं मला माहीत देखील नाही. आणि हा आहे स्वामी समर्थ महाराजांचा ओरिजिनल फोटो. आणि इथं स्वामी समर्थ महाराजांची समाधी आहे, म्हणजे त्यांचा देह आहे या समाधीमध्ये. आणि आता हे आहे चोळप्पा महाराज आहेत त्यांच्या मठाकडे, म्हणजे वाड्याकडं जायचा मार्ग. तर हे बघू शकता इथं लिहिलेलं पण आहे. आणि इथं स्वामींनी वापरलेल्या भरपूर वस्तू आहेत आणि त्या पण व्हिडिओमध्ये दाखवते. तर इथे स्वामी समर्थ महाराज राहिले. चोळप्पा महाराजांचा जो मठ आहे तिथे हा जुना वाडा आहे, खूप छान आहे. पण इथं काही वस्तू नाही आहे स्वामी समर्थ महाराजांच्या, फक्त इथे ते राहिले होते. मग आम्ही हे एवढं बघितलं. आणि ह्याच घराच्या साईडचं घर म्हणजे पूर्ण वाडाच होता, तो त्यांनी आता रिन्युएट करून घेतला आहे. जसा पूर्वी होता तसा नाही आहे. हा फक्त पूर्वी होता तसा आहे.
हे घर व्यवस्थित त्यांनी करून घेतले, म्हणजे या घरात राहतात त्यांचे वंशज. आणि इथं स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेल्या खडावा आहेत आणि कुशावर्ती तीर्थ जे आहेत त्याची विहीर इथं आहे आणि पूर्ण कवर केली आहे त्यांनी ही विहीर, म्हणजे आपण पाणी वगैरे नाही घेऊ शकत त्यातनं. आणि इथं लोक राहतात, त्यांचे वंशज राहतात इथं आणि ते वापरतात त्याचं पाणी. असं ऐकलं तरी आहे आपण, तरी याचं पाणी वगैरे घेऊ शकत नाही कारण तिथं नळ होतं, त्याला पण त्यांनी लॉक लावलेलं होतं. आणि आतमध्ये स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेल्या वस्तू आहेत, असे फोटो फ्रेम्स वगैरे आहेत. आणि मी ह्या सगळं बघण्यातच गुंग होते. अंशचे पप्पा व्हिडिओ बनवत होते. आणि इथं स्वामींच्या आतमध्ये पादुका आहेत आणि रुद्राक्ष माळ आहे, हे त्रिशूल आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या हातामध्ये जी छडी असायची ती छडी आहे ही बघू शकता छडी. ही डमरू त्यांनी वापरलेलं, ही कुऱ्हाड स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेली आणि त्यांचा अंगरखा आहे इथं. आणि ही चोळप्पा महाराजांना त्यांनी ज्या खडावा दिल्या होत्या त्या आहेत स्वामींच्या. तर हे व्यवस्थित त्यांनी एकदम व्यवस्थित सांभाळून ठेवलेलं आहे. हे बघू शकता किती सुंदर आहे. आणि इथे स्वामी समर्थ महाराजांचे फोटो देखील आहेत. आणि बाहेर आल्यावरती ह्या अशा सगळ्या वस्तू वगैरे घेऊ शकता तुम्ही. आणि इथं महाग मिळतात पण या सगळ्या वस्तू, पण तरी पण मी छोटासा कलश घेतला आणि मला काही वस्तू लागणार होत्या जसं की अष्टगंध, त्यानंतर चंदन केशर टीका वगैरे ते आम्ही घेतल्या. माझ्याकडे स्वामी समर्थ महाराजांची प्रेम आहे त्यामुळे मी काही मूर्ती वगैरे घेतली नाही, माझ्या बहिणींनी घेतली. आणि तुम्ही जर नवीन येत असाल इकडं तर फक्त राहायची पहिल्यांदा सोय करावी लागते तुम्हाला, कारण भक्तनिवास जरी असला तरी जास्त लोक आलं तरी मला वाटतं बाहेर रूम घेतलेली पण परवडते, जास्त महाग लागत नाही, कारण मला 700 रुपयेमध्येच मिळाली चौघांसाठी. आणि ही आहे बसप्पा महाराजांचं समाधी आहे इथं. आणि आम्ही 12 ज्योतिर्लिंग आहेत इथं या समाधीच्या वरती, आणि हे आम्हाला माहीत नव्हतं. या 12 ज्योतिर्लिंगांच्या खाली आतमध्ये समाधी आहे बसप्पा महाराजांची. आणि हे नंतर आम्हाला कळालं, तिथे एक आजोबा होते त्यांनी सांगितलं, त्यांचे जे या समाधीस्थळाची जी काळजी घेतात किंवा इथे 12 ज्योतिर्लिंग आहेत, मग त्यांचे जे सेवेकरी आहेत ना त्यांनी सांगितलं बाहेर आल्यावरती, मग कळालं. आणि जायचं कसं आहे ते बघू शकता, एवढूशा जागेमधून आतमध्ये जाऊ शकता ही समाधी बघायला. जिवंत समाधी घेतलेली आहे तिथं. मग एवढं असं अवघडून जावं लागतं आहे, परंतु आतमध्ये जाऊन मी पूर्ण उभी राहू शकत होते, इतकी जागा आहे. फक्त आतमध्ये जाताना खूप लहान जागा आहे. अंश पण आला होता. आणि हे बघू शकता असं वरती येणं अवघड आहे आणि बाहेर जाणं अवघड आहे थोडंसं. आणि खाली या समाधी स्थळाला भरपूर जागा आहे तिथं उभं राहायला, म्हणजे मी पूर्णपणे स्वतः उभी राहिली होते तिथे, एवढी जागा आहे. हे बऱ्यापैकी लोकांना माहिती नाही आहे. आणि हे लॉकच असतं, असं कोणाला बघायचं झालं तर ते खोलतात, मग त्यांनी लॉक खोललं. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.